नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या परीक्षेसाठी मराठी व्याकरणातील विरामचिन्ह हा घटक पाहणार आहोत। या अगोदर आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद पाहिलं आणि आज आपण विरामचिन्ह हा घटक पाहणार आहोत। विराम म्हणजे काय तर थांबणे। पहा बरं, आपण बोलताना कुठे कुठे थांबतो, वाचताना देखील आपल्याला वाक्य कुठे संपले, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणत्या ठिकाणी आहे, हे ज्या चिन्हावरून समजतं त्या चिन्हाला विरामचिन्ह म्हणतात। मग विरामचिन्हांचे काही प्रकार किंवा कोणकोणते विरामचिन्ह आहेत ते आपण आज अभ्यासणार आहोत। पहा, पहिला विरामचिन्ह आहे पूर्णविराम। पूर्णविराम हे केव्हा वापरले जातं? वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी वापरतात। या ठिकाणी पहा, पूर्णविराम, त्याचं चिन्ह फुल स्टॉप, इंग्रजीमध्ये याला फुल स्टॉप म्हणतात, म्हणजे पूर्ण असा गोलटिंब हा वाक्याच्या शेवटी वाक्य समजण्यासाठी वापरला जातो। त्याचं उदाहरण पहा, मी दररोज शाळेत जातो। वाक्य पूर्ण झाला म्हणून वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला। या विरामचिन्हावरून वाक्य या ठिकाणी पूर्ण झालं हे आपल्याला लक्षात येतं। समजलं? त्यानंतर पहा, पुढे अर्धविराम। अर्धविराम चिन्ह कसं या ठिकाणी दाखवलं पहा। अर्धविराम दोन छोटी छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात, याच अर्धविरामाला उभयान्वयी अव्यय देखील म्हणतात। तो केव्हा वापरतात ते सांगितलं आणि त्याचं उदाहरण पहा, गड आला पण सिंह गेला। पण, परंतु, किंवा अशी जी वाक्यामध्ये येतात त्या ठिकाणी अर्धविराम हे वापरले जातं। समजलं? पुढचं आहे अपूर्ण विराम। अपूर्ण विराम हे दोन पूर्णविराम एका खाली एक मांडणी करून दर्शविल्या जातं आणि हे केव्हा वापरतात? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास। म्हणजे एखादं वाक्य देतात, त्याच्यानंतर पुढील त्याचा तपशीलवार म्हणजे सविस्तर वाक्य पुढे असतं त्याचं। उदाहरणार्थ, पुढील उदाहरण सोडवा, मग याच्यानंतर उदाहरण दिलं जातं। समजलं? कधी वापरतात अपूर्ण विराम? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास। तपशील म्हणजे काय? पुढे अजून माहिती द्यायची आहे, तेव्हा तो अपूर्ण विराम वापरला जातो। स्वल्प विराम पहा, आपण बोलताना काही विशिष्ट किंवा एकाच प्रकारचे शब्द, अनेक शब्द वापरतो, तेव्हा प्रत्येकामध्ये जो चिन्ह वापरला जातो त्याला स्वल्प विराम म्हणतात। बघा, केव्हा वापरले जातं? एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास आणि हाक मारताना नावाच्या पुढे तो स्वल्प विराम वापरला जातो। बघा, गंगा, यमुना, सरस्वती, या ठिकाणी गंगाच्या ठिकाणी कॉमा, यमुना नंतर कॉमा, सरस्वती या भारतातील नद्या आहेत। तसंच राम, श्याम, कुणाल, कुलदीप हे इयत्ता 5वीतील हुशार विद्यार्थी आहेत, असं जर माहिती मला सांगायची असेल। एकाच जातीचे म्हणजे काय? एकाच प्रकारचे अनेक शब्द सांगताना प्रत्येक शब्दानंतर काय वापरला जातो? स्वल्प विराम वापरला जातो। समजलं? त्यानंतर हाक, कुणी एखाद्याला आपण हाक मारली, श्यामल पुस्तक दे,
लीला इकडे ये. लीलाच्या नंतर एखाद्याला हाक मारली आपण, तर त्या हाक मारल्यामध्ये जो नाव आला त्या नावाच्या समोर काय वापरतात? स्वल्पविराम वापरल्या जातो. समजलं? त्यानंतर पहा प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्ह पहा, आपण एका पुस्तकामध्ये वाचन करत असताना जर वाक्यामध्ये प्रश्न जर विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. तू कुठे गेला होतास? वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं. तू काल शाळेत का नाही आला? तू अभ्यास केलाय का? असे जे प्रश्नार्थक वाक्य असतात त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिला जातो. चिन्ह कसा असतो ते भाग आलं लक्षात? त्यानंतर उद्गार चिन्ह. उद्गार म्हणजे काय रे? आपल्या मुखातून तोंडातून अचानक भीती दाखवणारे, आनंद दर्शवणारे किंवा आश्चर्य दाखवणारे किंवा दुःख अशा प्रकारच्या भावना व्यक्त करणारे अचानक शब्द तोंडातून बाहेर पडतात, त्याला उद्गार चिन्ह असं म्हणतात. उदाहरणार्थ, मी रस्त्याने चाललो, मी अचानक माझ्या समोर जर साप आला, आपण काय म्हणणार? बाप रे, केवढा मोठा हा साप, म्हणतो का नाही? म्हणजे अजून एक उदाहरण पहा. रस्त्याने चाललो आपण आणि अचानक आपल्या समोर मोठा हत्ती आला जंगलातला, तर काय म्हणतो आपण? बाप रे, केवढा मोठा हत्ती. जे तोंडातून अचानक बाहेर शब्द पडतात त्याला उद्गार म्हणतात. उद्गार तोंडातून बाहेर पडणारे अचानक शब्द पडतात. म्हणजे ते शब्द कधी वापरतात बघा? ते आनंद, दुःख, भीती, आश्चर्य इत्यादी भावनादर्शक शब्द आल्यास. समजलं? आई काटा, अचानक काटा टोचला, आई च्या नंतर उद्गार. बाप रे, अरे रे रे, काहीतरी घटना घडली, अरे रे रे, तिथं उद्गार चिन्ह येतं. समजलं? त्यानंतर पुढे पहा अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह हे दोन प्रकारचे असतात. हे पहिला जो आहे तो एकेरी अवतरण चिन्ह आहे. हा काय आहे? एकेरी अवतरण चिन्हाचा वापर कोणत्या ठिकाणी होतो? एखाद्या शब्दावर भर देताना. एखादा शब्द सांगायचा आहे, तो महत्वाचा आहे, तर त्याला अवतरण चिन्ह वापरतात. किंवा दुसऱ्याचं मत सांगताना अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. बघा बरं, गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. या ठिकाणी गांधीजींचं सांगितलेलं मत या ठिकाणी दाखवलं गेलं, ते अवतरण चिन्हामध्ये दाखवलं जातं. आलं लक्षात? दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह हे दोन प्रकारचे, एक एकेरी, दुसरा दुहेरी. आता दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवताना. दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसं. कार्तिक म्हणाला उद्या मी शाळेत येईल. कार्तिक काय म्हणाला? उद्या मी शाळेत येईल. तो जो म्हणाला त्याचे ज्या तोंडचे शब्द आहेत जशाच तसे, उद्या मी शाळेत येईल, ते अवतरण चिन्हामध्ये दाखवले जातात. बघा या ठिकाणी उदाहरण दिलं, शरद म्हणाला मी सहलीला येईल. मी सहलीला येईल असं कोण म्हणाला? शरद. मग तो जो काही शब्द त्याने वापरले, मी सहलीला येईल, त्याच्या तोंडचे जशाच तसे शब्द या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवले जातात. समजलं? लक्षात आलं? पहा, अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत, एक एकेरी, दुसरा
दुहेरी. चला आता आहे संयोग चिन्ह. संयोग म्हणजे काय? दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी. दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी संयोग जोडून आणतात त्याला, तेव्हा संयोग चिन्ह हे वापरलं जातं. आई वडील. नफा तोटा म्हणजे व्यवहारात नेहमी नफा तोटा होतो. दोन शब्द एकत्र जोडण्यासाठी, दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी कोणता चिन्ह वापरला जातो? संयोग चिन्ह. त्याचप्रमाणे अपसारण चिन्ह. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास, वाक्याच्या पुढं तपशील द्यायचा नसल्यास म्हणजे वाक्याच्या पुढे माहिती द्यायची नाही, आपल्याला काहीच पुढे सांगायचं नाही, तेव्हा अपसारण चिन्ह वापरलं जातं. बघा, संयोग चिन्ह छोटीशी रेष आहे, पण अपसारण चिन्ह थोडी मोठी रेष असते. ज्या ठिकाणी अपसारण चिन्ह वापरलं जातो त्याच्या पुढे माहिती द्यायची नाही, असा त्याचा अर्थ होतो. महाराज तुमचा राजवाडा, पुढे शांत बसला तर चिन्ह दिलं अपसारण, ह्याच्यावरून काय काही निघतो, काही अर्थ निघतो, त्याच्या पुढे माहिती द्यायची नाही, पुढच्याला आपोआप ती माहिती समजते. कशी समजते? एकतर राजवाडा जळून खाक झाला, भूकंपाने पडला, असं काहीतरी ते पुढचं वाक्य असणार आहे, बरोबर आहे. पण आपल्याला माहिती पुढे द्यायचीच नसेल तर वाक्याच्या शेवटी अपसारण चिन्ह वापरतात. समजलं? पहा, आता आहे अवग्रह चिन्ह. अवग्रह म्हणजे काय? तर एखाद्या वर्णावर म्हणा, अक्षरावर म्हणा, शब्दावर म्हणा जास्त भर दीर्घ उच्चार करतो आपण, त्याचा लांब उच्चार करतो. शी असा एखाद्या वर्णावरती लांब उच्चार करायचा असेल तर त्या वर्णाच्या शेजारी डबल एस सारखा चिन्ह देतात, त्याला म्हणतात कोणता चिन्ह? अवग्रह चिन्ह. कोणता? अवग्रह. आणि शेवटचा आहे काकपद. काय? कोणता चिन्ह आहे? काकपद. हे काकपद चिन्ह उलटा वाय सारखा असतो आणि तो केव्हा वापरतात? लेखन करताना एखादा शब्द राहून गेला, लेखन करताना एखादा शब्द राहून गेला तर आपण तो वर लिहितो. बघा, मी खेळतो, मी गडबडीमध्ये मी फास्ट लिहिलं, माझ्याकडून काय खेळतो इथं राहिला, तो जर दाखवायचा असेल तर उलटा वाय काढून तो वरती लिहितात, मी क्रिकेट खेळतो. समजलं? याला म्हणतात काकपद. मग आपल्या लक्षात आले का? विरामचिन्ह कोणकोणते आहेत? पूर्णविराम. पूर्णविराम कसा दाखवला जातो? टिंब, म्हणजेच तो फुल स्टॉप किंवा पूर्णविराम मराठीमध्ये म्हणतो. तो कधी वापरतात? वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी वापरतात. आपण उदाहरण घेऊन पाहिलं, मी दररोज शाळेत जातो, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. दुसरा प्रकार अर्धविराम. अर्धविरामाचं चिन्ह दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडतात. गड आला पण सिंह गेला. पण, किंवा, परंतु असे जे वाक्य येतात त्या पण परंतुच्या अगोदर हा अर्धविराम वापरल्या जातो. अपूर्णविराम. अपूर्णविरामाचं चिन्ह पहा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, वाक्याच्या शेवटी तपशील म्हणजे पुढे माहिती द्यायची असल्यास पुढील उदाहरणे सोडवा, त्या ठिकाणी अपूर्णविराम असतो, त्याच्यानंतर मग उदाहरणं दिली जातात. लागोपाठ आल्यास किंवा कोणी हाक मारली, त्या हाकेमध्ये नाव असेल तर नावाच्या किंवा त्या नावाच्या पुढे स्वल्पविराम वापरतात. या ठिकाणी बघा, गंगा स्वल्पविराम, यमुना स्वल्पविराम, सरस्वती या भारतातील नद्या आहेत. सगळे नद्यांची नाव आहेत. एकसारखे शब्द आले म्हणून प्रत्येकाच्या नंतर या ठिकाणी स्वल्पविराम देण्यात आले. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह सरळ सरळ चिन्ह पहा. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कधी वापरतात? वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर
वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. पुढचा प्रकार उद्गार चिन्ह. आनंद, दुःख, भीती, आश्चर्य इत्यादी भावनादर्शक शब्द आल्यास आपल्या तोंडातून अचानक बाहेर निघणारे शब्द त्याच्यानंतर उद्गार चिन्ह वापरल्या जातो. समजलं? ओके. अवतरण चिन्ह हे दोन प्रकारचे असतात, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरला जातो? एखाद्या शब्दावर भर देण्यासाठी किंवा दुसऱ्यांचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरला जातो. आणि दुहेरी अवतरण चिन्ह हे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना. शरद म्हणाला मी सहलीला येईन, अवतरण चिन्ह देऊन या ठिकाणी पूर्णविराम. समजलं? पुढचं आहे संयोग चिन्ह. दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी संयोग चिन्ह हे वापरलं जातं. आई वडील, नफा तोटा असे. आता अपसारण चिन्ह. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचाच नसेल तर वाक्याच्या शेवटी अपसारण चिन्ह वापरतात. अवग्रह, डबल एस एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करण्यासाठी कोणता अवग्रह चिन्ह वापरला जातो. काकपद म्हणजे लेखन करताना एखादा शब्द जर आपल्याकडून विसरून राहिला तो त्या वाक्यामध्ये ज्या ठिकाणी लिहायचा होता त्या ठिकाणी उलटा वाय काढून काकपद हा विरामचिन्ह दाखवून तो शब्द लिहिला जातो. मी क्रिकेट खेळतो. समजलं? ओके. आपण विरामचिन्ह म्हणजे काय ते केव्हा आणि कुठे वापरतात हे अभ्यासलं. आता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर आधारित काही प्रश्नांचा आपण सराव करूया. चला. सारिका म्हणाली मी सहलीला येईल. सारिका म्हणाली. आल्यानंतर या ठिकाणी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करता येईल आपल्याला? दुहेरी अवतरण चिन्ह. बरोबर. बघा याचं उत्तर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. मग तो कसा लिहिला जातो? बघा सारिका म्हणाली या ठिकाणी कोमा दुहेरी अवतरण चिन्ह मी सहलीला येईल. दुहेरी अवतरण चिन्ह बंद होणार. चला पुढचा प्रश्न आपण इथं सोडवला वाटतं. वा फारच छान. यामध्ये हे काय आहे? कोणता चिन्ह? विराम चिन्ह आहे उद्गार चिन्ह. कोणता चिन्ह आहे? आपल्या मुखातून अचानक बाहेर पडलेले शब्द दाखवताना उद्गार चिन्ह वापरल्या जातं. लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न आहे. मुलांनो काय करत आहात तुम्ही? या ठिकाणी कुठल्या चिन्हांचा वापर केलेला आहे? कोणतं? प्रश्न चिन्ह. प्रश्न विचारला. वाक्यात जर प्रश्न विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह आलं पाहिजे? प्रश्न चिन्ह. चला पुढचा प्रश्न. सागर, दिनेश, महेश, रमेश हे सर्व क्रिकेट खेळतात. या वाक्यामध्ये दिलेल्या 4 पर्यायापैकी एका पर्यायाचा आपल्याला विराम चिन्हांचा उपयोग करायचा आहे. चला कुठला चिन्ह येईल इथे? पहिला पर्याय कोणता चिन्हाचा आहे? दुहेरी अवतरण चिन्ह येईल का? नाही, म्हणजे हा कटला. इथं दुसरा पर्याय आहे प्रश्न चिन्ह. हे प्रश्न चिन्ह प्रश्न विचारलाय का वाक्यात? नाही, म्हणून हा पण कटला. आणि शेवटचा पर्याय आहे उद्गार चिन्ह आहे. या ठिकाणी कोणी अचानक मुखातून त्याचा शब्द बाहेर पडला का? नाही, म्हणून हा पण कटला. उरला कोणता? हा स्वल्प विराम. हे स्वल्प विराम कुठे आले असते? सागर, बघा सागर, दिनेश, महेश, रमेश या ठिकाणी हे स्वल्प विराम, म्हणून या ठिकाणी स्वल्प विरामाचा वापर केला. विराम चिन्ह ओळखा. वाक्यामध्ये आलेले विराम चिन्ह ओळखायचे आहेत आपल्याला. सांबर, बाराशिंगा, त्याच्यानंतर बहुशिंगा, चिंकारा व काळवीट यांच्या खुरांचे ठसे कमी जास्त असतात.
या वाक्यामध्ये आलेल्या विरामचिन्हांची नावं तुम्हाला विरामचिन्ह ओळखायचे आहेत. पहिला पर्याय आहे पूर्णविराम, दुसरा पर्याय आहे अर्धविराम, तिसरा पर्याय आहे अपूर्णविराम आणि स्वल्पविराम आहे. आता पहा, या ठिकाणी पर्याय आपल्याला दोन दोन दिलेले आहेत. पहिला पर्याय फक्त ब आणि ड, फक्त दुसरा पर्याय फक्त अ आणि क, आणि तिसरा पर्याय अ आणि ड, चौथा पर्याय फक्त ड. कोणता पर्याय येईल? अ आणि ड सांगताय तुम्ही. पाहूया आपण. अ मध्ये कोण आहे? पूर्णविराम. आला का वाक्याच्या शेवटी? यस, या ठिकाणी पूर्णविराम आलेला आहे. त्यानंतर ड सांगताय स्वल्पविराम. स्वल्पविराम आलेले आहेत, बरोबर, या ठिकाणी आलेले आहेत स्वल्पविराम. पहा, स्वल्पविरामाचा वापर कधी करायचा? एकाच प्रकारचे किंवा एकाच जातीचे अनेक शब्द येत असतील तर त्यांच्यामध्ये स्वल्पविरामाचा वापर केला जातो. समजलं? चला पुढचं वाक्य पहा. पुढचा प्रश्न, गड आला पण सिंह गेला. विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा. तर या वाक्यामध्ये कुठल्या विरामचिन्हांचा वापर करता येईल आपल्याला? कोणता? पहा, आपण पाहिलं की कुठल्याही वाक्यामध्ये पण किंवा परंतु असे शब्द आले किंवा दोन छोटी वाक्य जोडायचे असतील तर अर्धविराम वापरतात. गड आला पण सिंह गेला. कुठला पर्याय आला आपल्याला? अर्धविराम म्हणजे तिसरा पर्याय. कोणता? तिसरा पर्याय उत्तर आला. आता खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी चुकीचे पर्याय ओळखा. कविता, तू काम करशील का? महेश म्हणाला, अबोबो, केवढी मोठी इमारत. सुधीर, दीपक व मी शाळेत गेलो. तू मुंबईवरून केव्हा आलास? का बरं? कारण या ठिकाणी सुधीर काही म्हणालाच नाही, त्याला अवतरण चिन्हात दाखवलं. मग या ठिकाणी हे चुकीचं वाक्य आला. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. या ठिकाणी हे वाक्य कसं यायला पाहिजे होतं? सुधीर स्वल्पविराम, दीपक स्वल्पविराम, किंवा नाही, मी शाळेत गेलो, आणि या ठिकाणी पूर्णविराम असं यायला पाहिजे होतं, म्हणून तो चुकीचा. पहा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचे तर कोणतं विरामचिन्ह वापराल? वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचं आहे आपल्याला, एखादं वाक्य देतात त्या ठिकाणी एक विरामचिन्ह वापरतात आणि त्याच्यानंतर पुन्हा माहिती सांगितली जाते, त्या ठिकाणी कोणत्या चिन्हाचा वापर केला जातो? तिसरा. हा कोणता चिन्ह? याचं नाव काय आहे? या, बरोबर, अपूर्ण विराम. हे बरोबर आहे, याला म्हणतात अपूर्ण विराम. पहा, वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा असेल, हे चिन्ह देऊन पुन्हा तपशील दिला जातो. पुढचा प्रश्न, शिवानी 2-2 तास न थकता बोलायची. पूर्णविराम आहे वाक्यामध्ये. चला, कुठल्या विरामचिन्हांचा वापर केलेला आहे? कोणते विरामचिन्ह आलेले? पहिला आहे संयोग चिन्ह, दुसरा आहे अपसारण चिन्ह, तिसरा आहे उद्गार चिन्ह, चौथा आहे प्रश्न चिन्ह. कुठला येईल तो? यामध्ये पहा, विरामचिन्ह कोणत्या ठिकाणी वापरलेले आहे? यामध्ये या ठिकाणी वापरलेले आहे. मग हे 2 शब्द जोडलेले आहेत. कुठला आहे? संयोग चिन्ह म्हणतात. 2 छोटी छोटी शब्द किंवा वाक्ये ज्या विरामचिन्हाने जोडली जातात त्याला संयोग चिन्ह असं म्हणतात. बघा, आता या ठिकाणी आजोबा म्हणाले. बघा, दिलेल्या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेली आहेत हे ओळखायचं आपल्याला. किती विरामचिन्ह आलेली आहेत? आजोबा म्हणाले, या ठिकाणी कॉमा आहे, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह आहे. अगं, या मोबाईलचं काही खरं नाही, पुन्हा अवतरण इथं स्वल्पविराम. त्यापेक्षा पत्र लिही बाईंना, या ठिकाणी अवतरण चिन्ह बंद आणि इथं पूर्णविराम आहे. म्हणजे या पत्रामध्ये आपल्या या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेली आहेत? बघा, पहिला आहे
पहिला आहे एक, दुसरा हा दुसरा, हा अवतरण चिन्ह दुसरा, हा तिसरा आणि इथला चौथा. म्हणजे किती आलेले आहेत? 4. कळाले पाहिजे आपल्याला. कुणी काय म्हणालं ते कुठल्या चिन्हात दाखवलं जातं? अवतरण चिन्हात. त्यांच्या मुखातले शब्द जशाचे जसे दाखवले जातात ते अवतरण चिन्हाने, आणि एकेरी अवतरण चिन्हाने एखाद्याचं मत दाखवलं जातं. आलं लक्षात? ओके.